हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। जेव्हा तुम्हाला हॉटेलसारखी व्हेज बिर्याणी खायची असेल आणि मेहनत अजिबात करायची नसेल, अशा वेळी अगदी कुकरमध्ये झटपट बनून तयार होईल आणि बिर्याणी चिकट किंवा बिर्याणीमध्ये खाली पाणीही राहणार नाही। पाण्याचे परफेक्ट प्रमाण वापरून हॉटेलसारखी चविष्ट व्हेज बिर्याणी बनवा, तेही 20 मिनिटांमध्ये। तर चला मग बनवूया हॉटेलसारखी व्हेज बिर्याणी। कुकरमध्ये 4 चमचा तेल घालू। तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे, 1 चमचा शहाजिरे, 2 तमालपत्र, 2 तुकडे दालचिनी, 1 मसाला वेलची फोडून घेतली आहे, 2 मीडियम आकाराचे कांदे चिरून। हे सगळे 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये मटार घालू। इथे आपण पनीर ही घेतले आहे, पण आता पनीर इथे घालणार नाही, ते आपण नंतर यामध्ये घालू। त्यानंतर काही गाजराचे तुकडे आणि कोबी फ्लावरचे तुकडे, तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता। तेलामध्ये भाज्या मऊ होईपर्यंत परतून घेऊ। भाज्या थोड्या मऊ झाल्या की 1 चमचा आले लसूण पेस्ट घालू आणि 1 मिनिट परतून घेऊ। आता यामध्ये हिरव्या मिरच्या मधून चिरून घातल्या आहेत। आता यामध्ये मसाले घालू। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, या चमच्याच्या साहाय्याने 2 चमचा बिर्याणी मसाला। इथे कोणत्याही कंपनीचा बिर्याणी मसाला वापरू शकता। मसाले छान परतून घेऊ। अर्धा चमचा मी तूप घेतले आहे आणि मसाले छान परतून घेतले। आता गॅस बंद करू आणि थोडे थंड करून घेऊ, कारण यामध्ये आपण दही घालणार आहोत। जर गरम असताना दही घातले तर दही फुटू शकते, त्यामुळे थंड झाल्यावर दही घालू। तोपर्यंत तांदूळ धुवून घेऊया। तांदूळ 1 ग्लास घेऊ। पाणी पिण्याच्या ग्लासने प्रमाण घेतले आहे, तुम्ही वाटी किंवा कपनेही प्रमाण घेऊ शकता। तांदूळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। आता हे तांदूळ असेच साईडला ठेवून देऊ। लक्षात घ्या, तांदूळ पाण्यामध्ये भिजत नाही ठेवायचे, फक्त धुवून घ्यायचे आणि नितळून घ्यायचे आहे। इथे मी थोडासा फूड कलर घेतला आहे, थोडे पाणी घालू। फूड कलर हा ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालेल। आता अर्धा कप दही घालू आणि गॅस सुरू करू। व्यवस्थित मिक्स करू। चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत परतू। तेल सुटले, आता यामध्ये पनीर घालू। पनीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पनीर मिक्स करून असे पसरून घेऊ। आणि यामध्ये तळलेला कांदा थोडा घालून घेऊया। तळलेला कांदा आवडत नसेल तर स्किप करू शकता। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालू। 1 चमचा तूप सोडू आणि धुवून घेतलेला तांदूळ यावर पसरून घेऊया। इथे मी बासमती तांदूळ वापरला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ घेऊ शकता। पसरून झाल्यावर तळलेला कांदा घालू। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। तूप सोडूया
कोथिंबीर पुदिना यावर घालू आणि केशरी कलरचे पाणी घालून घेऊया। केशरी कलर आपण जो घातला आहे त्याच्यामुळे बिर्याणीला कलर छान येईल। आता यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालू। इथे लक्ष द्या, 1 ग्लास तांदूळला 1.5 ग्लास पाणी वापरायचे आहे। हे परफेक्ट माप आहे। पाणी घातल्यावर कुकर थोडा असा हलवून घेऊ, जेणेकरून पाणी आतपर्यंत पोहोचेल आणि थोडासा बिर्याणी मसाला यावरून भुरभुरून घेऊ। कुकरचे झाकण झाकून कुकरच्या 2 शिट्ट्या करू। एक शिट्टी हाय फ्लेमवर करायची आणि दुसरी शिट्टी मीडियम फ्लेमवर। 2 शिट्ट्या झाल्या। कुकर थंड झाल्यावर झाकण काढून यावर कोथिंबीर घालू आणि परत झाकण झाकून 5 मिनिटं असेच ठेवू। असे केल्याने बिर्याणीला मस्त असा सुगंध येतो। हे बघा, मस्त बिर्याणीचा तांदूळ कसा मोकळा शिजला गेला आहे। नाही पाणी राहिले, नाही चिकट झाला। हॉटेल स्टाईल बिर्याणी तयार आहे। मी तर इथे बसून मस्त खाणार आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा। बाय बाय।